नमस्कार. हिंदुस्तान पोस्ट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी स्वप्नील सावरकर. लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे. निवडणूक आयुक्तांनी घोषणा करून टाकली आहे की 4 जून हा निकालाचा दिवस असणार आहे आणि 19 एप्रिल पासून ते अगदी 1 जून पर्यंत निवडणुकांची सगळी रणधुमाळी देशभरात मागणार आहे. महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यात निवडणूक होते. पहिला टप्पा 19 एप्रिल पासून सुरू होईल. दुसरा टप्पा 26 एप्रिल, तिसरा टप्पा 7 मे, चौथा टप्पा 13 मे आणि पाचवा टप्पा 20 मे. 20 मे हा आपण आता महत्वाचा दिवस का मानतोय तर मुंबईचे 6 मतदारसंघ आणि एकूण 13 मतदारसंघ हे त्या दिवशी आपले मत टाकणार आहेत. भाजपाने 20 उमेदवार जाहीर करून आधीच मुसंडी मारली आहे आणि त्यापैकी एक महत्वाचा मतदारसंघ आहे तो म्हणजे उत्तर मुंबई. आपण 48च्या 48 मतदारसंघांचा आढावा घेण्याचा, सखोल आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण उत्तर मुंबईचा आढावा घेऊ. उत्तर मुंबई हा अत्यंत महत्वाचा, मुंबईचं गेट, प्रवेशद्वार मानला जाणारा मतदारसंघ आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी तर आहेच. राम नाईकांपासून ते अनेक दिग्गज, अगदी गोविंदासारखा नटही या ठिकाणाहून निवडून गेलेला आहे. गोपाळ शेट्टींसारखा दिग्गज खासदार यांनी या मतदारसंघाने सातत्याने निवडून दिलेला आहे. विक्रमी मताधिक्यानेही त्यांनी निवडून येऊन दाखवलेलं आहे. या मतदारसंघात यावेळेला गोपाळ शेट्टींचं तिकीट का कापलं गेलं? पियुष गोयलांसारखा मराठी आणि गुजराती मेळ राखणारा उमेदवार देण्यामागचं कारण काय? भाजपाची ही रणनीती सर्वात सुरक्षित जरी मानला जात असला हा मतदारसंघ, तरी ही रणनीती कितपत यशस्वी होणार आहे या सर्व गोष्टींचा आढावा आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या सोबत असणार आहेत राजकीय विश्लेषक, ज्येष्ठ पत्रकार, ज्यांनी अनेक चॅनेल्समध्ये, मराठी आणि हिंदी चॅनेल्समध्ये रिपोर्टिंग केलेलं आहे, ग्रास रूट रिपोर्टिंग केलेलं आहे, ज्यांना या, आणि ते स्वतः या उत्तर मुंबईत राहतात, त्यांना इकडची नाळ माहिती आहे, असे डॉक्टर मयूर पारिक आपल्या सोबत आहेत. मयूरजी, स्वागत आहे तुमचं. मयूरजी, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असेल की उत्तर मुंबईला सर्वात सुरक्षित मानण्याचं कारण काय भाजपा करता? बघा, उत्तर मुंबई इथली जी सीट आहे, मागच्या निवडणुकीत गोपाळ शेट्टी इथून 4.5 लाख मतांनी निवडून आले. म्हणजे विनिंग मार्जिन 4.5 लाख मत होतं. हे खूपच मोठा अंतर आहे आणि याला खरोखरच ए ग्रेडची बीजेपीची सीट आहे तसे आपण म्हणू शकतो. 1980 पासून 2024 पर्यंत या सीटवर विधानसभेत, म्हणजे बोरीवलीची विधानसभा जी सीट आहे त्या सीटवर भारतीय जनता पार्टीला पराभव समोर जावं लागलं नाही. म्हणजे जवळपास 44 इयर्स झालेले आहेत आणि बीजेपी सातत्याने बोरीवली इथे निवडून येत आहेत. एवढंच नव्हे तर या लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 6 विधानसभा सीट आहे. दहिसर इथे MLA मनीषा चौधरी आहे, जे बीजेपी चे जुने कार्यकर्ते आहे. बोरीवली इथे सुनील राणे, पुन्हा ते पण पॅराशूटहून वरळीहून ते बोरीवली इथे आले आणि तेही निवडून आले. मागाठाणे इथे पूर्वी बीजेपीचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते ते निवडून येत होते. नंतर इथे सध्या एकनाथ शिंदेची पार्टीमध्ये जे नेते गेले आहेत ते सध्या इथे MLA आहे. चारकोप विधानसभा क्षेत्र इथे योगेश सागर MLA आहे. पूर्वी इथे PU मेहता MLA असायचे. कांदिवली पूर्व इथे पुन्हा एकदा बीजेपीचे फायर ब्रँड नेते अतुल भातखलकर हे MLA आहे. फक्त मलाड मतदारसंघ एक असा मतदारसंघ आहे जिथे काँग्रेसचे MLA असलम शेख
हे मागच्या 2-3 निवडणुकापासून जिंकून येत आहेत. म्हणजे एकूण 5 मतदारसंघ बीजेपी आणि शिंदे सेना त्यांच्याकडे आहे. फक्त 1 मतदारसंघ हे अस्लम शेख म्हणजे काँग्रेस यांच्याकडे आहे. आणि म्हणूनच या सीटवर बीजेपीचा विजय जो आहे तो निश्चितच आहे असं आपण म्हणू शकतो. इकडच्या मतदारांची जर आपण साधारणतः संख्या पाहता, मराठी मतदार आणि गुजराती मतदारांमधला जो एक प्राबल्य मानलं जातं, इकडे गुजराती डॉमिनेटिंग मतदार आहे असं मानलं जातं. या संपूर्ण काळामध्ये अनेकदा गुजराती मराठी असा एक वाद निर्माण झालेला दिसला किंवा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. या सगळ्याचा परिणाम आता उमेदवार गुजराती असल्याने कितपत होऊ शकतो? बघा, या सीटवर गुजराती मराठीच्या जर कुठेतरी किंवा एका काळी जर वाद झाला तर ती निवडणूक MNS ची पहिली लोकसभेची निवडणूक होती आणि त्या निवडणुकीमध्ये दुसऱ्यांदा या सीटवर बीजेपीला पराभवाचा सामना करावा लागला. उत्तर मुंबईची लोकसभेची सीट, विधानसभेची नाही, बोरीवल्लीची विधानसभेची नाही. आणि त्याचं कारण म्हणजे असं की इथे जे MNS चा उमेदवार होता त्याला तब्बल 94,000 वोट्स मिळाले आणि म्हणून राम नाईक यांचा पराभव 6,000 मतांनी झाला आणि संजय निरुपम इथे निवडून आले. म्हणजे उत्तर मुंबई आणि याचा पूर्वी फक्त एकदा इथे गोविंदा हे निवडून आले होते, परंतु गोविंदा जे आहे ते इथे निवडून आले. त्यावेळेस उत्तर मुंबईचा जो मतदारसंघ होता तो खूप मोठा होता. म्हणजे जोगेश्वरी पासून malaड, जोगेश्वरी पासून पनवेल पर्यंत एकदम मोठा, पालघर पर्यंत, सॉरी पनवेल नाही, पालघर पर्यंत मोठा निवडणूक क्षेत्र होता. जोगेश्वरी, malaड हे मुस्लिम बाहुल्य क्षेत्र होता आणि मीरा रोड पासून ते पनवेल पालघर पर्यंत भाई ठाकूर म्हणजे बहुजन विकास आघाडी यांचा खूप प्रभाव होता आणि हे दोन्ही फॅक्टर बीजेपीच्या विरोधात होते. केंद्रात देखील काँग्रेसची सरकार होती आणि म्हणून इथे राम नाईक यांचा पराभव झाला आणि गोविंदा हे निवडून आले. त्यावेळी सुद्धा बोरीवली, कांदिवली, malaड, दहिसर इथून बीजेपीला भरपूर लीड मिळाली. मात्र जोगेश्वरी, मालवणी आणि पालघर, विरार, वसई इथे गोविंदांना खूपच मताधिक्य मिळालं आणि म्हणून ते हरले. नेमकी आता डिलिमिटेशन झालेला आहे. हा मतदारसंघ एवढा मोठा काही राहिलेला नाही. दहिसर पासून फक्त malaड पर्यंत म्हणजे दहिसर, बोरीवली, कांदिवली आणि malaड हे 4 पश्चिम उपनगरचे जे रेल्वे स्टेशन आहे आणि तिथे जो एरिया आहे त्याच एरियामध्ये हा एक लहानसा एक आता उत्तर मुंबईची सीट झालेली आहे. आणि या सीटवर आता दहिसर मध्ये 27% गुजराती आहे. बोरीवली इथे दहिसर पेक्षा कमी गुजराती आहे, परंतु तरीही किमान 20% गुजराती आहे. कांदिवली पुन्हा इथे गुजराती आहे, परंतु त्यांची टक्केवारी पुन्हा कमी आहे आणि 15% किंवा तेवढीच मतं आहे. आणि malaड इथे सुद्धा गुजराती वोटर्स आहेत, परंतु इथे मायनॉरिटीजचे वोटर्स पण बऱ्यापैकी आहे मालवणी इथे. नेमकी उत्तर मुंबई इथे गुजराती आणि मराठी याचा वाद पेटला होता 10-15 वर्षापूर्वी, परंतु आता इथे असा कुठलाही प्रभाव आपल्याला दिसू येत नाही. मधल्या काळात विनोद तावडे हे बोरीवलीहून निवडणूक जिंकले होते. त्यांच्या अगोदर तिथे हेमेंद्र मेहता होते, गोपाळ शेट्टी होते. म्हणजे इथे काही भाषाकीय आणि मुंबई मुळात एक असा एरिया आहे जिथे कॉस्मोपॉलिटन कल्चर आहे. बरोबर. आणि बऱ्यापैकी उत्तर मुंबई इथे राहणारे लोक दक्षिण मुंबई किंवा मुंबईच्या दुसऱ्या एरियामध्ये कामासाठी जातात आणि रात्री पुन्हा उत्तर मुंबई इथे येतात.
उत्तर मुंबई हा काही ऍग्रिकल्चर प्रोड्यूस करणारा किंवा औद्योगिक क्षेत्र नाही. उत्तर मुंबई इथे लोक राहतात, इथे शाळा आहे, कॉलेजेस आहे, हॉस्पिटल्स आहे आणि लोकांचे घर मोठ्या संख्येत आहेत. अंधेरी किंवा बीकेसी किंवा नरिमन पॉइंट सारखा इथे काही ट्रेडिंग किंवा बिझनेस सेंटर नाही. आणि म्हणून सध्या तरी इथला वातावरण जो आहे तो खूपच कॉस्मोपॉलिटन आहे आणि जेवढे पण लोक आहेत त्यांच्यामध्ये कुठलाही जातीगत किंवा भाषाकीय वाद असेल असं मला सध्या वाटत नाही. मयूरजी, एक गोष्ट महत्वाची तुम्हाला मी निदर्शनास आणू इच्छितो, ती म्हणजे मालवणीचा एरिया, अस्लम शेखची तिकडची आमदारकी आणि ह्या सगळ्याचा जो इम्पॅक्ट आहे आणि तिकडे ज्या पद्धतीने आता लोकसंख्या वाढलेली आहे ते पाहता मताधिक्यामध्ये फरक पडू शकतो का? नाही, असं मला वाटत नाही. कारण अस्लम शेख जेव्हा निवडणूक जिंकले मागच्या निवडणुकीत, विधानसभा निवडणुकीत, तेही फक्त 12,000 मतांनीच निवडून आले. पूर्वी इथे 20,000, 25,000, 50,000 एवढी लीड असायची. आता ते कमी होत 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 मागच्या निवडणुकीमध्ये फक्त 4 किंवा 5 राऊंड असे होते ज्यामध्ये अस्लम शेख यांना भरघोस मत मिळाले आणि ते निवडून आले. आणि त्यांच्या विरोधात निवडणुकीमध्ये कोण उभा होता तर रमेश सिंग ठाकूर, म्हणजे कांदिवली पूर्वचे एका काळेचे काँग्रेसचे एमएलए, हे बीजेपीचे एमएलए बनले आणि अस्लम शेख यांच्या विरोधात मैदानात उतरले. नेमकी या एरियामध्ये जर मुस्लिम वोटर्सची संख्या जास्त असेल तरीही इथे अस्लम शेख यांच्यासाठी एक टफ टार्गेट आहे. आणि मला असं अजिबात वाटत नाही की ही सीट आणि इथला जो वोटर्स आहे तो बीजेपीच्या एकदम विरोधात जाणार. काही पॉकेट्स आहे, अंबुजवाडी, मालवणी 8 नंबर, मालवणी 5 नंबर, 2 नंबर, 3 नंबर किंवा मढचा एरिया जिथे चर्चेस आहे आणि जिथे कॅथलिक वोटर्सची संख्या आहे, तिथून काँग्रेसला वोट मिळू शकते. परंतु त्याची काही संख्या 4.5 लाख वोट नाही. आणि म्हणून मला असं वाटतंय की ही जी निवडणूक आहे ते पियुष गोयल यांच्यासाठी सोपी निवडणूक आहे. आणि बहुतेक पियुष गोयल हे 4.5 लाख पेक्षा जास्त मताने निवडून येणार. तुमचा हा दावा असला तरी मी आणखीन एक शक्यता जी आहे ती म्हणजे मनसे फॅक्टर. मनसेने जर उमेदवार उभा केला तर या वेळेला त्या, आणि ऑलरेडी शिवसेनेमध्ये 2 गट झालेले आहेत, तर उभाठा, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, या 2 फॅक्टरचा कितपत परिणाम तुम्हाला दिसतोय? बघा, एमएनएस जे पक्ष आहे त्याचा पूर्ण उत्तर मुंबई इथे सॉलिड प्रेझेन्स असेल असं आपण सांगू शकत नाही. पूर्ण मुंबई इथे एमएनएस ची प्रेझेन्स आहे, त्याला आपण नकारू शकत नाही. परंतु उत्तर मुंबईच्या प्रत्येक पॉकेटमध्ये, प्रत्येक वॉर्डमध्ये एमएनएसच्या वोटर्सची संख्या खूप मोठी असेल असं काही मला वाटत नाही. उत्तर मुंबई इथे जर एमएनएसनी खूप ताकद लावली तर मागाठाणे हा जो विधानसभा क्षेत्र आहे जिथे सुर्वे हे सध्या शिंदे सेनेचे एमएलए आहे, तिथून काहीतरी मतं एमएनएस यांच्याकडे जाऊ शकतात आणि काहीतरी दुसरे तिसरे पॉकेट असेल तिथले काही वोट मिळू शकते. परंतु पूर्वीसारखी, म्हणजे ज्या वेळेस एमएनएसला भरपूर सपोर्ट होता त्यावेळेस सुद्धा 94,000 पेक्षा जास्त मत त्यांना मिळाले नाही. आणि जर हे 94,000 वोट्स आपण काढून घेऊ तरीही 4.5 लाख मतं ही एवढी मोठी लीड आहे की ते प्रॉब्लेम मध्ये, अडचणीमध्ये येणार पियुष गोयल असं मला वाटत नाही. मला एक थोडासा आतल्या बातम्या तुम्हाला माहित असतात, ऑफ द रेकॉर्ड वाल्या गोष्टी असतात, त्याच्यातला एक प्रश्न असा आहे, गोपाळ शेट्टींचं तिकीट कापण्यामागे नक्की कारण काय?
पण त्याच्यासाठी बरेचसे कारण होते. एक तर ते लोकल बॉय आहे, तर हा सर्वात मोठा प्लस पॉइंट. परंतु ते 3दा कॉर्पोरेटर झाले, 3 टर्म MLA होते, 2 टर्म MP, म्हणजे ते सतत सत्तेमध्ये इथले ते जनप्रतिनिधित्व ते करत होते. आता त्यांच्या वय सुद्धा झालेलं आहे आणि जर त्यांना तिकीट मिळाली असती, म्हणजे त्यांनी जो पहिला भाषण दिला तिकीट कापल्या गेल्यानंतर, त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की बरं केलं पार्टींनी की आत्ताच तिकीट कापली, कारण जर तिकीट दिली असती तरीही लोकांना माहित होतं की ही माझी अखेरची निवडणूक असेल, त्याचा नंतर काही मला तिकीट मिळणार नाही. बरं झालं की एक टर्म अगोदरच तिकीट कापली आणि याच्या माध्यमातून मला एक संधी मिळाली की आता मी लोकांमध्ये जाणार आणि लोकांची बाजू मी मांडणार, असं त्यांचं एक मत होतं. म्हणजे एक तर एज फॅक्टर आहे, दुसरं आपण सातत्याने मतदारसंघाचा प्रतिनिधित्व करत 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 मोदी सरकारची ही दुसरी टर्म नव्हे तर तिसरी टर्म साठी ते लढतायत. म्हणजे अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर उत्तर मुंबईमध्ये एकदमच वाढू शकते, अशी एक शक्यता निर्माण झाली होती. म्हणजे ते अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर सुद्धा कट होईल. तिसरा म्हणजे एवढ्या वर्षापर्यंत गोपाळ शेट्टी हे उत्तर मुंबई मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असताना सुद्धा मलाड आणि मालवणी या क्षेत्रामध्ये अस्लम शेख यांच्या साम्राज्य सतत वाढत गेलं आणि बीजेपी किंवा गोपाळ शेट्टी त्यांना रोखू शकले नाही. एवढंच नव्हे, महत्वाचा ठरला. होय, एवढंच नव्हे तर अस्लम शेख एक कॉर्पोरेटर होते. कॉर्पोरेटर पासून ते MLA झाले, MLA नंतर ते मंत्री झाले आणि उत्तर मुंबईसाठी हे खूपच रिस्की आहे. यापूर्वी सुद्धा 2 वेळा उत्तर मुंबई मतदारसंघ काँग्रेसकडे गेलेलाच आहे. जर उत्तर मुंबई या सीटवर एक दक्षिण मुंबईचा मंत्री आणि राज्याचा कॅबिनेट दर्जाचा मंत्री, फिशिंग मिनिस्टर, शिपिंग मिनिस्टर हा उत्तर मुंबईचा MLA असेल तर पुढच्या काळात तो विधानसभे निवडणुकीसाठी बीजेपीसाठी एक डेंजरस पोझिशन आहे. कांदिवली पूर्वची सीट किंवा कांदिवली पश्चिमची सीट याच्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो, प्रभाव पडू शकतो. आणि हा अस्लम शेख म्हणजे माननीय MLA अस्लम शेख सातत्याने त्यांची ताकद वाढत चालली आहे. ते मातोश्रीची जवळकी वाढली, सोनिया गांधी यांच्याची जवळकी वाढली, ते मंत्री बनले आणि मालवणी इथून सतत ते निवडणूक जिंकत आहे. त्यांची बहीण सुद्धा कॉर्पोरेटर झाली आणि एवढं काय मलाड इथे घडलं आणि गोपाळ शेट्टी काहीही करू शकले नाही, हा पण एक मुद्दा महत्वपूर्ण ठरू शकतो. अगदी. आता मला एक अगदी शेवटचेच काही प्रश्न आहेत, 2-3 प्रश्न. त्यात महत्वाचा असा आहे की आता निवडणूक लागलेली आहे, 20 मेला निवडणूक असेल, पण अर्ज भरण्याचा जो शेवटचा दिनांक आहे तो 3 मे असेल. आणि अजून गोयलांच्या समोर कोण, हा प्रश्न काही इंडिया आघाडीला सोडवता आलेला नाही, महाविकास आघाडीला. तुम्हाला कोण वाटतंय की इकडचा समोरचा उमेदवार कोण असेल? कारण 2-3 ऑप्शन्स जे आपल्या डोळ्यासमोर आहेत, संजय निरुपम असतील, आता काँग्रेसने उर्मिला मातोंडकरला गेल्या वेळेला उभं केलं होतं, शिवसेनेत गेलेल्या आहेत त्या, आणि तिकीट तर काँग्रेसचं आहे. तर मग अशा सर्व याच्यात तुमच्या समोर उमेदवार कोण दिसतोय गोयलांच्या समोर किमान उभं राहून लढत देईल असा? बघा स्वप्नीलजी, मी हिंदुस्तान पोस्टला एक ब्रेकिंग न्यूज म्हणून एक बातमी देतोय. दाट शक्यता आहे की रितेश देशमुख हे काँग्रेसकडून उत्तर मुंबई इथे निवडणूक लढणार, अशी एक मोठी शक्यता आहे. मागच्या काळात शिवसेना जे होती ते त्यांनी गोपाळ शेट्टी यांचा संपर्क साधला आणि त्यांना विचारलं की तुम्ही इथे या, इथून निवडणूक लढा, अस्लम शेख यांचा पूर्ण सपोर्ट असेल.
काँग्रेस पार्टीचे चांगले मतं इथे आहे आणि आपण पुन्हा एकदा एक चांगली फाईट देऊ, लोकल मॅन वर्सेस आउटसाइडर असं म्हणून आपण एक फाईट देऊ. परंतु गोपाळ शेट्टी यांनी नकार दिला. त्याचा नंतर आता उबाठा हे असं मनस्थितीत आहे की ही सीट जी आहे ते जर आपण काँग्रेसला दिली तर त्यात फारसा काही नुकसान नाही, कारण की इथे काँग्रेस उबाठा गटाचा एकही प्रतिनिधी जनप्रतिनिधी नाही. मागच्या काळात अभिषेक घोसाळकर हे दहिसर इथून उबाठा सेनेचे प्रतिनिधित्व करत होते, परंतु त्यांचा मर्डर झालेला आहे. त्यांचे बाबा म्हणजे विनोद घोसाळकर हे दहिसर इथून एका काळात MLA होते, परंतु आता ते काही MLA नाही आणि तिथे आता काही मोठे शिवसेनेचे नेते सुद्धा उरलेले नाही. म्हणून असं म्हणजे एक गोष्ट तर नक्की की काँग्रेसला पण पॅराशूट होऊनच उमेदवार द्यावा लागेल, कारण लोकल एकही असा उमेदवार नाही, एकही असा व्यक्ती नाही जे पियुष गोयल यांना टक्कर देऊ शकेल. म्हणून मला असं वाटतंय की रितेश देशमुख, राज बब्बर, पुन्हा एकदा गोविंदा किंवा पुन्हा एकदा उर्मिला मातोंडकर असा काही स्टारडम उत्तर मुंबई इथे येऊ शकतो. ओके, ही खरोखरच नवी माहिती आहे की रितेश देशमुखांना जर लातूरमधून इकडे आणलं, कारण त्यांचा इकडे तसा काहीच संबंध नाही, पण ते स्टारडमच्या जोरावर गोयलांना लढत देतील का पाहूया. घोडा मैदान जवळ आहे, फार वेळ लागणार नाही, कारण आता 3 मेच्या आत या सगळ्या गोष्टींचा निकाल लावावा लागणार आहे आणि 20 मेला मतदानात लोक ठरवतील की इकडून कोण जाणार आहे. मयूरजी, तुम्ही आलात, सविस्तर माहिती दिली, खूप खूप धन्यवाद. यापुढेही आपण काही मतदारसंघाच्या बाबतीत तुमच्याकडून विश्लेषण जाणून घेऊया. तोपर्यंत धन्यवाद. सर्वांना एक विनंती की हिंदुस्तान पोस्टच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या कॉमेंट्स द्या, तुम्हाला तुमचे विचार जे आहेत ते आवर्जून मांडा, आम्ही नक्की त्याची दखल घेऊ. खूप खूप धन्यवाद.